बालमित्रांनो सुप्रभात. आता मला सांगा तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर अभ्यासाची सुरुवात ही अगदी सोप्या विषयातून तुम्हाला करायची असते. मग या स्कॉलरशिपच्या अभ्यासात सगळ्यात सोपा विषय जाणारा कोणता आहे तुमचा? इंग्लिश. कारण जे सेमीचे मुलं आहेत त्यांना इंग्लिश सोपं जातं आहे आणि जे नॉन सेमीचे आहेत त्यांनाही अतिशय सोपा असा भाग जातो, कारण आकडेमोड काहीच नसती. म्हणून उघडा तुमचं पुस्तक, नवनीत कंपनीचं स्कॉलरशिपचं पुस्तक हातात घेतलात. युनिट 1 लेटर्स ऑफ द अल्फाबेट. अरे अल्फाबेट तर तुम्ही पाचवीला तुम्ही अल्फाबेट आले म्हणजे तुम्ही पहिलीपासून अल्फाबेट शिकलेलं आहेत. आणि त्याच अल्फाबेटमधले लेटर्स यावर आधारित हे युनिट 1 आहे. म्हणजे युनिट 1 म्हणजे इतकं सोपं आहे म्हणजे जसं चुटकी वाजवतात का नाही, अगदी तसं सोपं. त्याच्यातला पहिला भाग बघा पुस्तकात. इकडं बघायचं नाही, पुस्तकात. नंबर 1 असोसिएटिंग द नेम ऑफ लेटर विथ इट्स साऊंड. साऊंड म्हणजे काय रे? आवाज. आणि लेटर विथ इट्स साऊंड्स. इट्स साऊंड म्हणजे कुणाचे साऊंड? त्या लेटरचे, म्हणजेच काय? वर्णाक्षराची आवाज. मग असोसिएटिंग म्हणजेच काय? सांगड घालायचे. कुणाची? असोसिएटिंग द नेम ऑफ द लेटर. नेम ऑफ द लेटर म्हणजे काय? त्या वर्णाक्षराचं नाव. विथ इट्स साऊंड, नाव आणि त्याचा आवाज याच्यामध्ये सांगड घालायची आहे. एकदम सोपा असा भाग आहे. जसं चावल्याशिवाय गिळत नाही तसं प्रश्नांशिवाय तुम्हाला कळणार नाही. म्हणून डायरेक्ट प्रश्न बघूया आपण. कॅपिटल लेटर्स तर तुम्हाला माहीतच आहेत, स्मॉल लेटर्सही तुम्हाला माहीतच आहेत. आणि महत्त्वाची सूचना काय आहे तीही बघून घ्या. या प्रकाराच्या स्वाध्यायात विद्यार्थ्यांना पुढील स्वरूपाचे प्रश्न सोडवायचे असतात. इंग्रजी वर्णमालेतील मुळाक्षरातील अक्षरे व ध्वनी यांची सांगड घालायची. इंग्रजीतील मोठ्या म्हणजेच कॅपिटल व लहान म्हणजे स्मॉल लिपीतील अक्षरांचे वर्णाक्षरांचे परस्पर संबंध जोडणे. दोन्ही लिपीतील अक्षरामधील फरक ओळखणे. अरे किती सोपं. मला तर हे प्रश्न वाचतानाच हसू यायला, एवढे सोपे प्रश्न. वर्णाक्षरे अनुक्रमे योग्य क्रमाने लिहिणे किंवा मांडणे, त्यांचे क्रम ओळखणे. इंग्रजी शब्द अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लिहिणे हे तर पहिली दुसरीचे मुलं सुद्धा करतात. मग तुम्हाला तर किती सोपं जाईल. मग आता ह्याच्यामध्ये दिलेले आहेत बरं का. ह्याचा आवाज ॲ होतंय, आ होतंय, अ होतंय, ई होतंय. पुन्हा ईचा आवाज, ईचा उच्चार, ईचा ध्वनी ए होतंय, ई होतंय, ई होतंय. हे अशा प्रकारचे त्याचे ध्वनी आहेत. आता प्रश्न बघा, तुम्हाला प्रश्नानं सगळं समजेल. बघा दिसायला तुम्हाला सॅम्पल क्वेश्चन. आता सॅम्पल म्हणजेच काय रे? नमुना. क्वेश्चन्स म्हणजेच काय? प्रश्न. नमुना प्रश्न. क्वेश्चन नंबर फर्स्ट काय दिलाय? फाइंड आउट. फाइंड आउट म्हणजे काय रे? शोधणे. फाइंड आउट द कॅपिटल लेटर. कॅपिटल लेटर म्हणजेच काय? मोठी लिपी. बरोबर आहे, मोठे वर्णाक्षर. हिडन. हिडन म्हणजे काय? लपलेले. इन द पिक्चर. बाबा अरे रे याच्यामध्ये वर्णाक्षर लपलं कोणतं शोधायचं आहे. एक्स सारखं हे दिसत नाही, ए सारखं दिसत नाही, बी सारखं तर हे दूरदूरून दिसत नाही. मग काय? वाय. हे बघा, हे गुलेरीचं हे आणि हे वाय. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 3. आता मला सांगा, हे अवघड प्रश्न आहे का? अरे सगळे प्रश्न असेच आहेत रे, सोपे. बघा दुसरा प्रश्न काय आहे. दुसऱ्या प्रश्नात क्वेश्चन नंबर 2. फक्त प्रश्न मन लावून वाचणं हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे स्कॉलरशिपमध्ये. चूज म्हणजे काय? निवडणे. द मिसिंग लेटर्स. मिसिंग लेटर्स म्हणजेच काय? हरवलेलं अक्षर. फ्रॉम द गिवन. गिवन म्हणजेच काय? दिलेले. अल्टरनेटिव्ज म्हणजेच काय? पर्याय. दिलेल्या पर्यायातून हरवलेले शब्द शोधा. हे पण एक सांगतो ह्या पुस्तकामध्ये कंसात दिलेले मराठीतले अर्थ आहेत, हे तुम्ही वाचू नका बरं का बाळांनो. तुम्ही जर ते वाचत बसला तर तुम्हाला फार अवघड जाईल. फक्त इंग्लिशकडे बघायचं, त्याच्याकडे बघायचंच नाही. लक्षात? दुश्मन आहे ते आपला, दुश्मन मराठीतून दिलेला अर्थ, हे लक्षात ठेवा. बिलकुल बघू नका, कारण परीक्षेत मराठीतून अर्थ दिलेले नसतात. चला मग आता काय दिलंय तर PQ डॅश डॅश एस डॅश डॅश यू व्ही डॅश डॅश
अरा रे, शेंबड्या पोराला सुद्धा येते की रे. PQR STUVWXYZ. मग कोणतं येईल? पर्याय नंबर 2. PQच्या नंतर R. मग R पहिल्यांदा कुठे? इथं नाही, इथं नाही, इथं नाही, पर्याय 2 मध्ये. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. समजलं? समजलं तर तुम्हाला वर्तुळ असं रंगवायचंय. वर्तुळ रंगवण्याचा सराव तुम्हाला करावा लागेल बरं का बाळांनो. छानपैकी 5 सेकंदामध्ये उत्कृष्ट वर्तुळ रंगवण्याचा हे सराव करायचा आहे. आणि हे सगळा अभ्यासक्रम झाला ना, 100 वर्तुळं दररोज रंगवण्याचा सराव करा. त्याच्यानंतर प्रश्न 3. हां लिहून ठेवा. हां मध्येच शिकवताना जी सूचना सांगितली ना, लगेच लिहून ठेवायची. 100 वर्तुळं रंगवण्याचा सराव करणे. चला पुढचं क्वेश्चन नंबर 3. आता ह्या क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय? चूज द वर्ड दॅट बिगिन. चूज म्हणजेच काय रे? चूज म्हणजे निवडा. द वर्ड म्हणजे काय? शब्द. चूज द वर्ड दॅट बिगिन्स विथ. बिगिन्स विथ म्हणजे काय? सुरू होते. विथ डिफरंट साऊंड. वेगळ्या आवाजानं सुरू होणारा शब्द निवडायचा आहे. आता मग नीट व्यवस्थित बघा. हे काय? उच्चार व्यवस्थित करायचा. हे काय? बॅग, बॅबॅ, बॅग, बॅट, बॅबॅ, बॅट, बॅड, बॅबॅ, बॅड, पॅड, पॅड. अरे आला की रे वेगळा आवाज. म्हणून तिसऱ्याचं उत्तर काय? पर्याय नंबर 3. आय रे गैरे नत्तू खैरे कुणाला बी येईल. पुढचा दुसरा प्रश्न म्हणजे तिसऱ्यामध्ये दुसरं दिलंय. काय म्हणले? चूज द वर्ड. चूज म्हणजे काय? निवडा. द वर्ड म्हणजे काय? शब्द. चूज द वर्ड दॅट डज नॉट साऊंड. डज नॉट साऊंड म्हणजे काय? आवाज होत नाही. ॲज ग इन द एंड. इन द एंड. इन द एंड म्हणजेच काय? सगळ्यात शेवटी. मग आपल्याला चूज द वर्ड दॅट डज नॉट साऊंड असा एक शब्द आपल्याला निवडायचा आहे जो आवाज होत नाही. ॲज इन द एंड म्हणजे ॲज ग. ग सारखा आवाज होत नाही शेवटी. तो कोणता शब्द आहे बघा आता? रिंग, सिंग, किंग, पिंक. अरे सापडलं का नाही? दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. अरे काय सोपे प्रश्न आले होते रे बाप रे. बघा बरं आता तिसरा प्रश्न काय म्हणले? सिलेक्ट द लेटर. सिलेक्ट म्हणजे काय? निवडा. सिलेक्ट द लेटर विथ एफ साऊंड फ्रॉम द गिवन ऑप्शन. गिवन ऑप्शन म्हणजे काय? दिलेला पर्याय. सिलेक्ट म्हणजे काय? निवडा. सिलेक्ट द लेटर विथ एफ साऊंड. एफ साऊंड म्हणजे फ. फ एफ फ हे उच्चार झाला पण त्याचा साऊंड कोणता? फ. म्हणजे आपल्याला असं एक वर्णाक्षर निवडायचं आहे विथ फ साऊंड फ्रॉम द गिवन ऑप्शन. दिलेल्या पर्यायातून. कुठून निवडायचं आहे? दिलेले पर्याय. पर्याय कुठं दिलेत? खाली 1 2 3 4. मग आता फ हाचा आवाज कोणता आहे? पहिला आवाज काय? प. दुसरा आवाज ह. चौथा ब. तिसरा प. आला की रे. म्हणून वेगळं काय आहे ह्याच्यातलं? पर्याय 3 मधलं उत्तर किती? पर्याय नंबर 3 ज्याचा फ असा आवाज होतो. चला पुढचा प्रश्न. दिसतंय ना सगळ्यांना? क्लिअर दिसतंय ना? शाबास. आणि माझ्याकडे बघू नका, पुस्तकात बघा. चौथा, विच ऑफ द गिवन वर्ड्स. विच ऑफ द गिवन वर्ड्स म्हणजेच काय? कोणते शब्द, दिलेले कोणते शब्द डज नॉट बिगिन सुरू होत नाहीत. बिगिन म्हणजे काय? सुरू होत नाहीत. विथ द साऊंड ज. द साऊंड ज म्हणजे ज या आवाजानं सुरू न होणारे. हे लक्षात ठेवा बरं का. डज नॉट म्हणजे नकारार्थी आहे. नॉट आलं की नकारार्थी. मग आपल्याला विच ऑफ द गिवन वर्ड्स असे कोणते शब्द आहेत डज नॉट बिगिन विथ द साऊंड ज. ज पासून सुरू न होणारे शब्द कोणते? मग आता ज म्हणजे आता जिराफ. जराफ आला की रे ज इथं. जिंजर आलं की ज इथं. जेंटल आलं की रे. गेट.
ग ग आलं इथं तर गेट. आलं का लक्षात? म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. चला पुढचा प्रश्न 5वा. काय दिला 5वा प्रश्न? विच ऑफ द गिवन वर्ड्स म्हणजे दिलेल्या शब्दापैकी कोणतं हॅज डिफरंट साऊंड म्हणजे वेगळा आवाज आहे ऑफ द लेटर यूचा वेगळा आवाज कोणता आहे खाली दिलेल्यामध्ये? प्रश्न समजून घ्या बरं का मुलांनो. तुम्हाला वाटतं तसं सर आम्हाला उत्तरच फास्ट यायलंय आणि प्रश्न आम्हाला समजून सांगायला वेळ लागायलाय तुम्हाला. तसं नाही बाळांनो, प्रश्नच समजणं महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला मराठीतून अर्थ वाचायचेत का? नाही, आपल्याला प्रश्नाचे अर्थ मनातल्या मनात आकलन करून द्यायचेत. आणि एकदा जर आकलन झाले तुम्हाला तर परीक्षेत असेच येतात प्रश्न आणि मग पर्याय जरी बदल असले तरी तुम्हाला उत्तर येतील बाळांनो. म्हणून प्रश्नाला महत्त्व द्या उत्तरापेक्षा. आता एवढं तर तुम्हाला समजले. विच ऑफ द गिवन वर्ड्स म्हणजे खालीलपैकी कोणते शब्द हॅज, आता ह्याच्या पुढचं नवीन आहे, हॅज डिफरंट साऊंड वेगळा आवाज आहे. कुणाला? ऑफ द लेटर यूला वेगळा आवाज असलेले शब्द कोणते? मग काय आता यू इथं बट असा आवाज आला. बट बट बच्या नंतर आला का नाही? बट. आता पुढं बघा पुट अरे पू आला. त्याच्यानंतर पुश पू आलं इथं सुद्धा. पूल म्हणजे इथं ऊ आलं म्हणजे इथं उरतंय काय? पर्याय नंबर 1 म्हणून 5व्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1. आहे ना सोपं? आता बघा खाली स्पष्टीकरण दिलेलं पण आपल्याला स्पष्टीकरण सुद्धा वाचायची गरज नाही. नीट प्रश्न समजून घेतलात की येतंय म्हणजे येतंय. पुढचा प्रश्न 6वा. काय दिलंय 6वा प्रश्न? विच ऑफ द गिवन वर्ड्स बिगिन्स विथ अ कॅपिटल लेटर? विच ऑफ द गिवन वर्ड्स. आता बघा प्रत्येक प्रश्नात हेच आहे बघा सुरुवातीला. विच ऑफ द गिवन वर्ड्स म्हणजे काय? दिलेल्या शब्दांपैकी कोणते? बिगिन्स म्हणजे सुरू व्हायले. बिगिन्स विथ अ कॅपिटल लेटर. बिगिन्स म्हणजे सुरू व्हायला. विथ अ कॅपिटल लेटर म्हणजे कॅपिटल लेटरनं सुरू होणारा शब्द कोणता? अरे 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 इतके सोपे प्रश्न असतात का? आता मँगोचं यम कॅपिटल नाही, मॅनचं यम कॅपिटल नाही, मंकीचं यम कॅपिटल नाही, मोहनचं यम कॅपिटल म्हणजे 6व्याचं उत्तर कोणता? पर्याय नंबर 2. आयरे गैरे नत्तू खैरे ह्यांना सुद्धा आला असेल. हे किती सोपा प्रश्न आहे. आणि हे प्रश्न जर सोपे प्रश्न तुम्ही परीक्षेत चुकलात तर बुचकुळू मारावं लागतं तुम्हाला पाण्यात. असं धरायचं डोसक्याला पाण्यात बुचकळायचं, बुडवू मारावं लागते एवढे सोपे प्रश्न चुकल्यावर. 7वा प्रश्न काय आहे बघा? सिलेक्ट द लेटर म्हणजे काय? आता वर्णाक्षर निवडायचं आहे ऑफ अल्फाबेट म्हणजे तुमची जी ए पासून झडपर्यंतची वर्णमाला आहे त्याच्यातलं अल्फाबेट कोणतं निवडायचं आहे? फ्रॉम द गिवन शेप्स आणि दिलेल्या आकारात वर्णाक्षर कोणतं आहे हे शोधायचं आहे. शेप म्हणजे आकार आणि आकार दिले तर त्याच्यातलं वर्णाक्षर कोणतं आहे? मग आता हे तर काही आकार आहे पण वर्णाक्षर कोणतं नाही. हे तर 2 वर्णाक्षर नाही. अल्फाबेट संख्या दिसेल ही 8 नाही. आपल्याला संख्या म्हणलं नाही, लेटर म्हणले. हे तर काही झेंड्यासारखं दिसेल हे बी नाही. मग काय आहे? पर्याय नंबर 2 पी म्हणजे शेप आहे हा आणि लेटर पण पी व्हायले. म्हणून 7व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. काय म्हणलात? आंधळ्याला सुद्धा येईल. अरे हो रे बाबा मुलांनो, तुम्हाला येतंय पण काही पोरं ना एवढा सोपा प्रश्न चुकतात. मग तुम्हीच सांगा त्यांना बुचकुळू मारावं लागते का नाही सांगा? एकदा नाही 100दा मारावं लागते त्यांना एवढे सोपे प्रश्न चुकल्यावर. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 4. विच सेट ऑफ लेटर्स. आता बघा प्रश्नाची शब्दरचना बदली. विच सेट ऑफ लेटर्स म्हणजे कोणते वर्णाक्षरांचा समूह इज आहे इन द करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे योग्य. करेक्ट म्हणजे काय रे? बरोबर. अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे काय? वर्णाक्षरांचा क्रम म्हणजे योग्य वर्णाक्षराचा क्रम कोणता आहे? किती सोपं आहे. MNOP बाबा PROQO बाबा. अरे ABCD म्हणायचं आणि ABCD मध्ये काय कोणता क्रम बरोबर आहे ते बघायचं. ABCD जायचे गेले LMNOP
हेच बरोबर आहे. पुन्हा पी पीच्या नंतर क्यू यायला पाहिजे, पण पी आर क्यू ओ दिले, हे चुकलं. पुन्हा एस टी यू व्ही डब्ल्यू यायला पाहिजे, हे बी चुकलं. पुन्हा एस टी यू यायला पाहिजे इथं, आणि इथं दिलं व्ही, हे बी चुकलं. म्हणजे मला सांगा हे पण किती सोपा प्रश्न होता रे. म्हणून चौथ्यामधल्या पहिल्याचं उत्तर काय? पर्याय नंबर 1 साईबाबा. पुढचा प्रश्न काय दिलाय? पुढचा प्रश्न बघा नीट. त्याच्यानंतर काय आहे? विच ऑफ द गिवन सेट्स. विच ऑफ द गिवन सेट्स म्हणजे खाली हे जे 4 सेट दिलेत, पर्याय 1 2 3 4 हे सेट आहेत. विच ऑफ द गिवन सेट्स ऑफ वर्ड्स, पण सेटमध्ये कशाचे आहेत? शब्दांचे संच. इज इन द करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर. आता जे शब्दांचे गट आहेत ते कोणते शब्दाचे गट अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये करेक्ट आहेत ते शोधायचं. एकदम सोपं आहे. आता पहिलं बघा काय दिलंय? अप, अपर, अपॉन, अपसेट सगळे यू पासूनच आहेत, पण यूच्या नंतर दुसरे अक्षर बी सगळे सारखेच आहेत. यूपी यूपी. आता तिसरे अक्षर इथं पी आहे, इथं ओ आहे, इथं यस आहे. म्हणजे आता काय येईल रे? ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ. हे तिसऱ्यांदा ओ जे आहे ना हे पहिल्यांदा आलंय, आणि इथं तिसऱ्यांदा पी आले. म्हणजे हे कुठं पाहिजे? इकडं, हे तिकडं पाहिजे. म्हणजे पहिलं चुकलं. पुन्हा दुसरं बघा, क्लीन, क्लिअर, क्लाउड आणि क्लेम. ह्याच्यामध्ये आता पहिले अक्षर काय? सी 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 सी, बरोबर आहे. दुसरं अक्षर यल 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 यल, हे पण बरोबर आहे. हां, तिसरं अक्षर इथं ई, इथं ई, आणि इथं ओ, इथं ए. आता हे ए आहे म्हणजे हे अगोदर यायला पाहिजे होता. CLAIM हे क्लेम सगळ्यात आधी यायला पाहिजे, ते गेला शेवटी. म्हणजे दुसरी सुद्धा जोडी चुकली. तिसरं डी 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 डी, बरोबर आहे. पुन्हा ई ई आय ओ. दुसरं बघा ई येतंय, ई येतंय, ईच्या नंतर आय येतंय, आय नंतर ओ येतं, हे बी बरोबर आहे. त्याच्यानंतर मग हे जर बरोबर असेल तर मग हे सगळंच बरोबर आहे. तरी पुढचं बघा, तिसरं अक्षर ए आहे इथं. पुन्हा आता जर इथं ई आहे तर इथं दुसरेच अक्षराचा क्रम बरोबर असेल तर मग हे सगळे बरोबर आहे. त्याच्या पुढचं बघायची गरज नाही. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. हे सोपं आहे, पण ह्याला तुम्हाला सराव करावा लागेल बरं का मुलांनो. तुम्ही काय करायचं? डिक्शनरी घ्यायचं, आणि डिक्शनरी घेऊन त्याच्यात कसे शब्द वर्णक्रमानुसार दिलेले आहेत ते एकदा पाहायचं. हां, लिहून ठेवा. हे लिहून ठेवा. शिकवता जे मुद्दे मी सांगितले ना लिहून ठेवायचं. काय सांगितले मुद्दे? नंबर 1 100 वर्तुळं रंगवायची. नंबर 2 डिक्शनरी वाचायची. कळालं? चला बघा पुढचे प्रश्न. काय दिलं आता पुढच्या प्रश्नात? तर पुढच्या प्रश्नात दिलेलं आहे क्वेश्चन नंबर 3. चूज द करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर. चूज म्हणजे निवडा. द करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे काय? योग्य क्रम, शब्द क्रम असलेले शब्द निवडायचे ऑफ द लेटर्स फ्रॉम गिवन ऑप्शन. आता ह्याच्यातल्याच सारखं आहे, मागच्याच प्रश्नासारखं आहे. पर्यायामधून योग्य क्रम निवडायचा आहे. एस डी एम पी क्यू. मग आता हे एस डी एम पी क्यू मध्ये काय सगळ्यात सुरुवातीला येतं आहे? ABCD येतं आहे पहिल्यांदा, बरोबर आहे. मग डी कुठं आहे? इथं आहे, इथं नाही, इथं नाही. म्हणजे पर्याय 1 आणि पर्याय 4 ह्या दोन्हीपैकी कोणतं तरी येते. डी नंतर काय येणार? ABCDEFGHIJKLMNM यम आलं. इथं यम नाही आहे, इथं यम आहे. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 4 ABCDEFGHIJKLMNOPQR. यस, आलं. तिथं सुद्धा बघायचा चौथा पर्याय ABCD म्हणून. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 4. सोपे असतात बरं का रे मुलांनो प्रश्न, पण इथंच प्रश्न चुकायची शक्यता असती बाळांनो. चला पुढचा प्रश्न कोणता आता बघायचा आपल्याला? चौथा. काय दिलाय? विच ऑफ द वर्ड्स. विच ऑफ द वर्ड्स म्हणजे काय? खालीलपैकी कोणते शब्द कम्स थर्ड म्हणजे तिसऱ्यांदा येतात इन अल्फाबेटिकल ऑर्डर. मग तिसऱ्यांदा शब्द आपण जर समजा हे 1 2 3 4 शब्द वर्णानुक्रमे लावले तर त्याच्यातला तिसरा शब्द कोणता येईल? मग आता वर्णानुक्रमे लावून बघा. पहिल्यांदा आता कम्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. मग आता ए बी, आता बी पासूनचा शब्द पहिल्यांदा येईल. सी हे दुसऱ्यांदा. ABCDEFG आणि H.
म्हणजे तिसऱ्यांदा कोणता यायला गोल्ड. हे तर फारच सोपे शब्द होते. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 1. म्हणून तेच रंगवायचं. पाचवा प्रश्न काय दिला बघा बरं. व्हेअर विल यू प्लेस. व्हेअर विल यू प्लेस म्हणजे तुम्ही कुठे ठेवाल. प्लेस द वर्ड. प्लेस द वर्ड शब्द कुठे ठेवाल. whom in the given words to make them in alphabetical order. बघा अल्फाबेटिकल ऑर्डरवर जास्त बरे बरं का मुलांनो. छान डिक्शनरीचा सराव करायचा आहे तुम्हाला. परीक्षेत तुमचे ह्याच्यावर आधारित प्रश्न आले तर चुकूच नाही. वेअर विल यू प्लेस द वर्ड whom. whom हा शब्द कुठे ठेवताल. इन द गिवन वर्ड्स. इन द गिवन वर्ड्स म्हणजे दिलेल्या शब्दात. हे दिलेले शब्द आहेत बरं का मुलांनो. वर्ड्स टू मेक देम इन अल्फाबेटिकल ऑर्डर. हे अल्फाबेटिकल ऑर्डर योग्य येण्यासाठी हे हुम कुठं ठेवताल. बाकी सगळे ऑलरेडी आलेले आहेत. फक्त ह्या हुमला उचलायचं आणि ठेवायचं. मग कुठं ठेवताल. पहिल्यांदा बघा डब्ल्यू आहे एच आहे. मग डब्ल्यू एचच्या पुढं डब्ल्यू एच सगळेच आहेत करे. इथं दिले तिसऱ्यांदा शब्द ओ. मग आता ओ कशाच्या नंतर येईल. ई. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ. इथं ओ होतं बरं का. म्हणजे पहिलं दुसरं तिसऱ्यापर्यंत बरोबर आहे. आता चौथा शब्द ओच्या नंतर आहे यम. मग इथं ओच्या नंतर यस म्हणजे ह्याच्या अगोदर शब्द येणार आपला. म्हणजे 1 2 3 चौथ्या नंबरला येईल. पण पर्याय काय दिलेत बघू. आफ्टर विच म्हणजे विच. आफ्टर म्हणजे काय रे नंतर. आफ्टर विच म्हणजे काय. विचच्या नंतर ठेवतो का. नाही चुकलं. त्याच्यानंतर आफ्टर व्हाय. व्हायच्या नंतर चुकलं. इथं कुठं सगळ्यात शेवटी ठेवायचं का. चुकलं. पुढं आफ्टर हुज. हुजच्या नंतर चुकलं. आफ्टर हुच्या नंतर करेक्ट आहे की रे. म्हणून पाचव्याचं उत्तर पर्याय नंबर 4. हे समजलं मुलांनो. मग आता मला सांगा जर नमुना प्रश्न इतके सोपे होते तर सोडवायला दिलेले प्रश्नसुद्धा अतिशय सोपे असतील. बघा बरं. क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस. प्रॅक्टिससाठीचे प्रश्न नंबर 1. फाइंड म्हणजे काय रे शोधा. फाइंड द इंग्लिश लेटर. इंग्लिश वर्णाक्षर शोधायचं आहे. हिडन इन द गिवन पिक्चर. हिडन म्हणजे लपलेलं. इन द गिवन पिक्चर दिलेल्या पिक्चरमध्ये इंग्लिश वर्णाक्षर लपलेलं कोणतं आहे. मग पहिल्यांदा वर्णाक्षर बघा. चित्र तर कळालं. वाय सारखा कप दिसतंय का कुठं. वाय सारखा नाही. आय सारखा दिसतंय का कुठं. नाही. सी सारखा दिसतंय की रे. यम सारखा नाही. हे सी सारखा. हे बघा हे कान सी सारखं दिसतंय ना. असं फिरवलं ते सी होतंय. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 3. आता तुम्हाला वाटेल मुलांनो सर इथं पर्याय 3 नंबरचं सी हे उलटं दिसायलंय. अरे मग तुम्ही बघा हे जे सी आहे ना हे सी तुम्हाला इथं सुद्धा दिसू शकते. बघा ह्या कपामध्ये असं दिसायला का नाही. इथं सुद्धा दिसू शकते. किंवा तुम्हाला सी जरी तुम्हाला हे जरी नाही वाटत यम कुठं दिसते तुम्ही शोधू शकतात का. कोणता पर्याय येतो हे कळण्यापेक्षा कोणते 3 पर्याय येणार नाहीत हे सांगा. यम आहे का कुठं इथं नाही. आय आहे का कुठं नाही. वाय आहे का कुठं नाही. अरे मग जर 3ही पर्याय नसले तर कोणतं तरी उत्तर काढावं लागेल की नाही. म्हणून ह्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3 सी. ओके बेटा. चला आता पुढचा प्रश्न. प्रश्न दुसरा काय दिलाय. प्रश्न दुसरा तर प्रश्न दुसऱ्यात तुम्हाला सांगितलेलं आहे फाइंड द मिसिंग लेटर्स. मिसिंग लेटर्स म्हणजे काय रे हरवलेले वर्णाक्षर. इन ईच ग्रुप अरेंज्ड सिरियसली. आता हे सिरियली अरेंज केलेले आहेत म्हणजे क्रमाने अरेंज केलेले आहेत. क्रमाने मांडणी केलेली आहे. तर त्याच्यात हरवलेले वर्णाक्षर शोधायचं. किती सोपं आहे रे हे. ए बी सी. तर सी येते पहिल्यांदा. मग आता इथं पहिल्याचं उत्तर सी आहे. तर मग लगेच आपला वेळ वाचवण्यासाठी कोणत्या पर्यायात सी पहिल्यांदा आहे. पर्याय 1 मध्ये एच आहे. पर्याय 2 मध्ये सी. पर्याय 3 मध्ये एच आहे. पर्याय 4 मध्ये एन आहे. म्हणजे डोळे झाकून दुसऱ्याच उत्तर पर्याय नंबर 2 येते. लक्षात ठेवा. बघा पुढं ई एफ जी एच आलं. आय हे बघा इथं तिसऱ्या नंबरचं आहे. उत्तरातलं पर्याय नंबर 2चा आहे तिथं येतंय आय जे के एल. पुन्हा यम एन हे बघा हे एन दिसलं. म्हणजे पर्याय नंबर 2 मधले सी एच आय एन हे वरच्या रिकाम्या जागात बसतात. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. समजलं बाळांनो.
हां पुढचं. हो नाही काही बनत जा, समजलं का? हां पुढचं. नंबर 3, चूज द डिफरंट साऊंड. डिफरंट साऊंड म्हणजे काय? वेगळे शब्द. ऑफ द फर्स्ट लेटर फ्रॉम द गिवन वर्ड्स. तर आता तुम्हाला काय करायचं आहे? चूज द डिफरंट साऊंड, वेगळे आवाज ऑफ द फर्स्ट लेटर म्हणजे पहिला जे शब्द आहे त्याचा वेगळा आवाज शोधायचा फ्रॉम द गिवन वर्ड्स, दिलेल्या शब्दातून. फार सोपं आहे. मग आता काय आहे पहिला बघा, गर्ल, गिव, जिराफ, गिफ्ट. आता बघा गिफ्ट, गिव, गर्ल सगळ्या ह्याच्यामध्ये ग ग आलं, पण इथं काय आलं तिसऱ्यामध्ये? जिराफ. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. अगदी सोपं होतं. पुढं त्याच्यानंतर कितवा प्रश्न चालू आता? चौथा प्रश्न. विच ऑफ द वर्ड्स गिवन बिलो डज नॉट बिगिन विथ द साऊंड. डज नॉट म्हणजे नाही, बिगिन म्हणजे सुरू होत आहे, द न सुरू न होणारा शब्द कोणता? मग आता विच ऑफ द वर्ड्स गिवन बिलो, खालील दिलेल्या शब्दांपैकी डज नॉट बिगिन म्हणजे सुरू होत नाही विथ द साऊंड, द साऊंड न सुरू न होणारा शब्द कोणता ते बघायचं. मग चौथ्याचं पहिले पर्याय बघा, देअर, द द द द देअर. आता द आलं, काना मात्रा उकार वेलांटी काही जरी आलं तरी चालतंय, द पाहिजे. देअर बरोबर आहे. पुन्हा इथं काय? द. तिसरं काय? THE, द, दच आहे. पुन्हा चौथं काय? देन. म्हणजे आता हे पर्याय 1, पर्याय 3 आणि पर्याय 4 हे बाप जन्मात कधी येणार नाहीत. म्हणजे हे 3 येणार नाहीत म्हणजे उरलं काय? पर्याय नंबर 2. डोळे झाकून न वाचता पर्याय 2 ला गोल करायचं. डेअर. आता ड पासून आलं, हे द नाहीये म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. समजलं मुलांनो? बघा पुढचे प्रश्न. पहा बरं पुढचा प्रश्न काय दिलाय? 5वा. विच ऑफ द गिवन वर्ड्स, विच ऑफ द गिवन वर्ड्स म्हणजे दिलेल्या शब्दापैकी डज नॉट हॅव, डज नॉट हॅव म्हणजे नाही, लेटर वाय, ज्याच्या जवळ लेटर वाय नाही असा शब्द कोणता? विच ऑफ द गिवन वर्ड्स दिलेल्या शब्दांपैकी डज नॉट हॅव लेटर 1, लेटर वाय कुठं नाही आहे हे सांगायचं आहे. मग आता काय येईल ह्याचं उत्तर? यू म्हणजे इथं लेटर वाय आहे, बाय म्हणजे इथं लेटर वाय आहे, डेअरी इथं लेटर वाय आहे. आता मग हे तीनही जर उत्तर जर चुकीचे असतील तर उरलं काय? पर्याय नंबर 4. म्हणजे हे 3 येणार नाहीत म्हणजे 100% कोणतं येईल? पर्याय नंबर 4. 5व्याचं उत्तर किती रे मग? पर्याय नंबर 4. किती सोपा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न पहा काय दिलाय? विच ऑफ द फॉलोइंग सेट्स, विच ऑफ द फॉलोइंग सेट्स म्हणजे काय? खालीलपैकी कोणता? सेट्स ऑफ लेटर्स, खालीलपैकी कोणता सेट ऑफ लेटर म्हणजे कोणत्या वर्णाक्षरांचा समूह? इज नॉट, इज नॉट म्हणजे नाही. इन द अल्फाबेटिकल ऑर्डर, इन द अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे काय? अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये नाही. मग आता हे 1 2 3 4 सेट दिले, ते अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये कोणता नाही आहे ह्याच्यातला? म्हणा ABCDEF हे तर अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये आहे. मग आपल्याला नाही ते विचारलं आहे. पुन्हा ABCDEFGHIJKLMNO हे पण आहे. पुन्हा ABCDEFG आधी पाहिजे, GHI चुकलं, हे सापडलं रे. म्हणून 6व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. आता उत्तर सापडल्यावर पुढे जायची गरज नाही, वेळ वाया. आलं का लक्षात? तरी तुम्ही खात्री करायचं असेल तर बघू शकता ABCDUVWX हे पण वर्णानुक्रमाने. म्हणून 6व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. आता पुढचा प्रश्न कोणता चालू आहे? आता पुढचा प्रश्न 7वा. फाइंड द इंग्लिश लेटर, इंग्लिश लेटर वर्णाक्षर शोधायचं हिडन इन द गिवन पिक्चर. आता ह्या चित्रात लपलेलं वर्णाक्षर कोणतं आहे? आंधळ्याला सुद्धा कळल, झोपीतून उठून सुद्धा कोणी सांगू शकाल. ए नाही, हे एल नाही, एम नाही. मग पर्याय 1 नाही, 3 नाही, 4 नाही, मग उरलं काय? पर्याय 2. म्हणून ह्याचं उत्तर 7व्याचं उत्तर पर्याय 2. पुढचा प्रश्न 8वा. विच ऑफ द काय म्हणले? विच ऑफ द गिवन वर्ड्स दिलेल्या शब्दांपैकी स्टार्ट्स विथ डिफरंट प्रोनाउन्सिएशन. मग आता विच ऑफ द गिवन वर्ड्स म्हणजे खालीलपैकी कोणता शब्द बरोबर आहे स्टार्ट्स म्हणजे सुरू होतो विथ डिफरंट, विथ डिफरंट म्हणजे काय? वेगळ्या
प्रोनाऊन्सेशन म्हणजे काय, उच्चाराने. मग वेगळ्या उच्चारणा शब्द सुरू कोणता होतो? आता पहिलं काय आहे? ॲट, 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 अँड, अँट. आता सगळ्याचे उच्चार सारखे आहेत ना रे, ॲट, अँड, अँट. पण ह्याचं काय आहे दुसऱ्याचं? एट, ए ए एट असं यायला आहे. म्हणून आठव्याचं उत्तर पर्याय नंबर किती येईल? आठव्याचं उत्तर पर्याय नंबर 2. आणि मुलांनो, तुम्हाला ना थोडंसं संगीताचा सराव करावा लागेल बघा. तुम्ही थोडं सा रे ग म हे शिकलात तर हे सोपं जाते बरं. पुढचं 9. विच लेटर्स ऑफ द फॉलोविंग. विच लेटर्स ऑफ द फॉलोविंग म्हणजे काय? खालीलपैकी कोणते शब्द? फॉलोविंग सेट्स ऑफ वर्ड्स आर द सेम. आर द सेम म्हणजे सारखे आहेत. विच लेटर्स ऑफ द फॉलोविंग सेट्स, खालील फॉलोविंग सेट्स, खालील जे गट आहेत, बरोबर आहे, अंकांच्या वर्णाक्षरांचे गट आहेत, ऑफ वर्ड्स आर सेम, सेम असलेले कोणते शोधा. मग आता बघा, पहिलं काय दिलंय? नो ऑन आणि नो. ऑन, नो. ऑन आणि नो ह्याच्यामध्ये वर्णाक्षर सगळे सारखेच आहेत की रे. बघा, ओ एन आणि इथं सुद्धा एन ओ म्हणजे सारखेच आहेत शब्दांचे सेट. पुढं मोर, मोर हे तर सगळं सेम सेमच आहे. पुढं इकडं चौथं काय दिलंय? गॉड आणि गॉट. आणि तिसरं काय दिलंय? नॉट आणि नोट. मग आता तुम्ही जर नीट पाहिलात तर मग सेम टू सेम कशात आहेत? पर्याय नंबर किती? 2 करेक्ट आहे. आयरे गैरे नत्तू खैरेंना बी येईल, कारण सेम टू सेम आहेत. बरोबर आहे, क्रम सुद्धा तोच आहे. आलं का लक्षात? विच लेटर्स ऑफ द फॉलोविंग सेट्स ऑफ वर्ड्स आर सेम. मग आता सेम असलेले पर्याय 2 हे उत्तर करेक्ट आहे. पुढचं इथं पण सेम सेम, इथं पण सेम. पुढं पर्याय नंबर 1 ह्याच्यामध्ये जर म्हणले असते तसं की इथं क्रमाने म्हणले नाही कुठंच, म्हणून पर्याय 1 सुद्धा येऊ शकते बरं का. म्हणून एखाद्यानं पर्याय 1 जरी रंगवलं तरी त्याचं उत्तर येईल, कारण ह्याच्यामध्ये सुद्धा सारखेच आहेत, ओ एन आणि ओ एन. पुढचं पण जास्त करून बरोबर आहे पर्याय 2. 10वा प्रश्न काय दिलं? 10व्या प्रश्नात विच ऑफ द फॉलोविंग वर्ड्स बिगिन्स विथ डिफरंट साऊंड. डिफरंट साऊंडनं सुरू होणारे शब्द कोणते? काइंड, पहिला उच्चार काय रे? काइंड. दुसरं काईट, काइंड, काईट, किटन. पण तिसऱ्याचं उत्तर काय? नो. म्हणून 10व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. हे तुम्हाला शब्दपाठ पाहिजे बरं का रे. आणि ह्या धड्यातले ना जे जे शब्द तुम्हाला येत नाहीत ते सगळे शब्द लिहा आणि पाठ करा. पुढचा प्रश्न काय दिलाय? पुढचा प्रश्न तर पुढच्या प्रश्नात सांगितलंय विच ऑफ द गिवन वर्ड्स वुड बी द थर्ड. वुड बी द थर्ड म्हणजे काय? खालीलपैकी कोणता शब्द तिसरा असेल? इफ वी अरेंज देम अल्फाबेटिकली. जर आपण खालचे 1 2 3 4 शब्द अल्फाबेटिकलनं अरेंज केले तर त्याच्यातला तिसरा शब्द कोणता असेल असं म्हणलंय. मग आता पहिला शब्द कोणता आहे बघूया. सगळे एफ 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 पासूनच आहेत. मग आता दुसरा शब्द इथं एल, इथं ई, इथं आर आणि इथं ओ. म्हणजे ABCD मध्ये काय येते दुसऱ्यांदा, म्हणजे पहिल्यांदा काय येईल? इथं ई. म्हणजे फीवर हा शब्द पहिल्यांदा येईल. पुन्हा ई नंतर काय येईल? ABCDEFGHIJKL. इथं यल येईल. बरोबर आहे, हे यल. फीवर पहिल्यांदा, फ्लॉवर दुसऱ्यांदा, आणि त्याच्यानंतर आपल्याला तिसराच विचारलाय. मग यल नंतर काय येतं? ABCDEFGHIJKLMNO आला म्हणजे फूड. म्हणून 11व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. समजलं? पुढचा प्रश्न काय दिलाय? 12वा चूज द ऑप्शन. चूज द ऑप्शन म्हणजे ऑप्शन निवडा. विच हॅव करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर ऑफ द वर्ड्स. आता हे अल्फाबेटिकल ऑर्डर कोणते आहेत? 1 2 3 4 5 शब्द दिले, त्याच्यातले कोणते योग्य क्रम आहे अल्फाबेटिकल ऑर्डरचा शोधायचा आहे.
फार सोपं आहे. आता बघा इथं काय सगळे पहिले शब्द कसे आहेत रे, सगळे पहिले शब्द ई पासूनचे येतात. एक्साइट, इक्वल, इलेक्ट, आय आणि इगर. हां पहिले शब्द तेच आहेत. दुसरे एक्स आलंय, क्यू आलंय, एल आलंय, वाय आणि ए आलंय. मग आता इथं ए आहे म्हणजे इगर हे पहिल्यांदा येईल. मग इगर पहिल्यांदा कुठं आहे, पर्याय 1 मध्ये नाही, पर्याय 3 मध्ये नाही. म्हणजे पर्याय 1 आणि 3 हे बाप जन्मात कधी येणार नाहीत. पर्याय 2 तरी येईल, नाही तर पर्याय 3 तरी येईल. मग आता इगर हे पहिल्यांदा आलं. दुसरं मग पर्याय 2च बघा. इगर एच्या नंतर काय ते ABCDEFGHIJKL बरोबर आहे की रे. यल आलं बरोबर. IJKLMNOPQRSTUVWXY करेक्ट आहे. म्हणून पर्याय नंबर 2च करेक्ट आहे. कारण 2 नंबरचे वर्णाक्षर सगळे वर्णानुक्रमाने आलेले आहेत म्हणून 2लाच रंगवायचं. लक्षात आलं, समजलं. आता दिसायला समजलं सगळ्यांना, लक्षात आलं. हां पुस्तकात तुम्ही लक्ष राहू द्या. त्याच्यानंतर आता पुढचा प्रश्न कितवा, आता प्रश्न 13वा. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स, खालील शब्दापैकी कोणता विल यू ऑमिट, म्हणजेच काय तुम्ही वगळलाय, ऑमिट, सो दॅट द वर्ड्स आर अरेंज्ड इन द अल्फाबेटिकल ऑर्डर. म्हणजे तुम्ही ह्याच्यातला खालील एवढे शब्द दिलेत बरं का, ह्याच्यापैकी तुम्ही कोणता शब्द वगळाल. आता हे ऑमिट हे शब्द माहीत होता का तुम्हाला, नाही, पण परीक्षेत तुम्हाला असा शब्द आल्यानंतर खाली इथं अर्थ दिलेला आहे पण परीक्षेत देत नाहीत बरं, मग तुम्हाला कळणारच नाही. मग हे प्रश्न तुम्हाला सोडवताच येणार नाही. नाहीतर ऑमिट म्हणजे किती सोपं आहे, वगळणे. म्हणून जास्तीत जास्त शब्द साठा वाढवा बरं मुलांनो. न येणारे शब्द सगळे वहीवर लिहा आणि पाठ करा. पुढचं मग आता हे बघा, आता कोणते शब्द काढून टाकायचं आहे बघा. आता पर्याय 1 2 3 4 दिलेत. मग आता हे पहिले शब्द बघून घ्या. ब्रेन पहिल्यांदाच दिले आणि ब्रीम हे एक काढा म्हणले. आणि ब्रेड, ब्रेड कुठे आहे रे, BREAD या बघा, BREAD हे एक. आणि ब्रश हे ब्रश. मग आता ह्याचं उत्तर तुम्हाला लक्षात आलं. वर्णानुक्रमे म्हणल्यानंतर BRA नंतर BRI, इथं ब्रेड लगेच कळालं बघा. BRE हे अगोदर पाहिजे, बरोबर आहे. म्हणून पर्याय वाचायचे पहिल्यांदा. हे ब्रीड, अलग लक्षात. हे शब्द कुठं पाहिजे, ब्रेनच्या नंतरच पाहिजे, जे दिला एकदम शेवटी. मग कोणता शब्द वगळावा लागेल, 13व्याचं उत्तर काय, पर्याय नंबर 3 हे शब्द वगळला तरच हे उरलेले वरचे शब्द ऑटोमॅटिक वर्णानुक्रमे होतील. बघा कसं, ब्रेन, ब्रीड. बघा आता पहिला शब्द सगळ्याचे BRच आहेत. मग दुसरे शब्द बघा, ABCDEFGHI, तिसरा शब्द बघा सगळे ABCDEFGHI. पुन्हा इथं तिसरा शब्द ABCDEFGHIJKLMNO. इथं चुकलं होतं, OPQRSTU. अलग लक्षात. म्हणून ह्याचं उत्तर काय, पर्याय नंबर 3. पुढचं 14वा प्रश्न काय दिलाय, विच ऑफ द गिवन वर्ड्स हॅज डिफरंट प्रोनाउन्सिएशन ऑफ वॉवेल यू. आता हे जे काही वॉवेल्स दिलेले आहेत, तर यू हे जे स्वर आहे या स्वराचा उच्चार वेगळा असलेला शब्द कोणता आहे म्हणले. विच ऑफ द गिवन वर्ड्स म्हणजे दिलेल्या शब्दापैकी. सन, 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 हर्ट, सन, सन, हर्ट म्हणजे अ सारखा उच्चार आहे. टब, टब, अब, हर्ट, सन, बरोबर आहे. म्हणजे सगळं ह्याच्या पुढं अ यायलंय. पण तिसऱ्यामध्ये काय येत आहे, पूट, ऊ यायले, पू, ऐक नाही. म्हणून 14व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. लक्षात आलं हेही. चला पुढचा प्रश्न 15वा बघा. अतिशय सोपे प्रश्न आहेत. काय दिले 15वा प्रश्न, where will you use the word fall. where will you use the word fall. fall हा शब्द तुम्ही कुठं वापरताल, इन द फॉलोइंग. इन द फॉलोइंग म्हणजे काय, खालील लिस्टमध्ये. टू अरेंज इट अल्फाबेटिकल ऑर्डर, वर्णानुक्रमिक करण्यासाठी हे शब्द तुम्ही कुठं वापरतात, फॉल.
व्हेअर विल यू यूज. आता परीक्षेत एवढे मोठे शब्द आले, प्रश्न आला की तुम्ही घाबरतात, पण प्रश्नाचा अर्थ कळाला तर सोपं जाते. म्हणून प्रश्नाचे अर्थ समजून घ्या बाळा. नो, हे सगळे प्रश्न सोपे आहेत, फक्त अर्थ समजून घ्या. व्हेअर विल यू यूज, तुम्ही कुठे वापरताल. व्हेअर विल यू यूज काय, द वर्ड, हा शब्द कुठे वापरताल. फॉल, फॉल हा शब्द कुठं वापरताल, कुठं, पण इन द फॉलोविंग लिस्ट, खालील यादीमध्ये. टू अरेंज म्हणजे हे 1 2 3 4 शब्द अरेंज करायचे आहेत. इन अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये अरेंज करायसाठी फॉल कुठं ठेवताल. तर मग आता फॉ एफपासून आहे, म्हणजे ए बी सी डी ई एफ, म्हणजे 3 नंबरलाच येईल. यस आणि टी आहे, किती सोपं आहे, कॉलच्या नंतर. मग काय, बिफोर कॉल. आता बिफोर म्हणजे काय, अगोदर. कॉलच्या अगोदर तुम्ही फॉल ठेवताल का, नाही, चुकलं, पर्याय एक चुकला. आफ्टर स्मॉल, स्मॉलच्या नंतर येईल का, नाही. मग काय, बिफोर स्मॉल, स्मॉलच्या अगोदर येईल का, हो. म्हणून 15व्याचे उत्तर पर्याय नंबर 3. म्हणजे बिफोर आणि आफ्टरचे अर्थ समजले तर सगळे येते तुम्हाला. आता 16वं बघा. विच ऑफ द गिवन वर्ड्स शुड बिगिन विथ अ कॅपिटल लेटर. विच ऑफ द गिवन वर्ड्स म्हणजे काय, खालील दिलेल्या शब्दापैकी शुड बिगिन विथ कॅपिटल लेटर्स, कॅपिटल लेटरनं कोणता शब्द सुरू व्हायला पाहिजे. अलग लक्षात, शुड म्हणले बरं का. मग आता खालीलपैकी कोणता शब्द कॅपिटल लेटरनं सुरू व्हायला पाहिजे असा प्रश्न आहे. मग आता म्हणले रत्नागिरी, मँगो, पॅरोट, झेब्रा. आता ह्याच्यापैकी रत्नागिरी हे नाव आहे आणि हे फळांचे नाव आहेत, हे बरोबर. मँगो हे प्राण्याचं नाव आहे, बरोबर आहे. आणि झेब्रा, बरोबर आहे. मग आता हे झेब्रा म्हणल्यावर अनेक झेब्रामधून कोणता झेब्रा हे कळतंय का, नाही. म्हणजे झेब्रा म्हटल्यावर आपल्याला असंख्य झेब्रे समोर येतात. पॅरोट म्हटल्यावर आपल्यासमोर असंख्य पॅरोट समोर येतात. मँगो म्हटल्यावर आपल्यासमोर असंख्य आंबे समोर येतात. पण रत्नागिरी म्हटल्यावर एवढ्या सगळ्या हजारो लाखो गावातून एकच गाव समोर येते, रत्नागिरी. म्हणून रत्नागिरीचं ॲर हे कॅपिटल पाहिजे. म्हणून 16व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. चला 17वा प्रश्न काय दिलं बघा बरं. 17व्या प्रश्नात चूज म्हणजे काय, निवडा. चूज द वर्ड दॅट कम्स सेकंड. चूज द वर्ड म्हणजे काय, शब्द निवडायचा आहे. दॅट कम्स सेकंड, जे दुसऱ्यांदा येईल. इफ द फॉलोविंग वर्ड्स आर अरेंज्ड अल्फाबेटिकली. मग आता आपल्याला असा शब्द निवडायचा, चूज द वर्ड दॅट कम्स सेकंड, दुसऱ्यांदा येणारा शब्द निवडायचा आहे. इफ द फॉलोविंग वर्ड्स आर अरेंज्ड अल्फाबेटिकली, हे सगळे शब्द 4च पर्यायातले 4 शब्द वर्णानुक्रमे लावले तर त्याच्यातला दुसऱ्यांदा येणारा शब्द कोणता असं म्हणलंय. मग बघा बरं, आता सगळे शब्द बी 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 बीच आहेत. आलं का लक्षात. अरे मी बी बी करायलो म्हणजे मला बी बी पाहिजे असं नाही. इथं बी 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 आहे, समजलं. नाही तर म्हणताल बी बी करायले चोर. आणि चिंता करू नका, माझं लग्न झालेलं आहे त्याच्यामुळे मी बी बी करू शकतो. तुम्ही करू नका, तुम्ही फक्त अभ्यासाचं बघा. इथं पहिला शब्द काय, इथं बी 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 बी. दुसरे ए आय ओ ई. आता हे ई आहे म्हणजे हे एच्या नंतर यायला पाहिजे. म्हणजे पहिला शब्द बॉल, दुसरा शब्द बेल. आणि आपल्याला काय म्हणलंय, कम्स सेकंड, दुसरा येणारा शोधा म्हणलेत. म्हणजे हे बेल आहे. म्हणून 17व्याचं उत्तर पर्याय नंबर किती, पर्याय नंबर 4. 18वा प्रश्न काय म्हणले, विच ऑफ द फॉलोविंग. विच ऑफ द फॉलोविंग म्हणजे काय, खालीलपैकी. विच ऑफ द फॉलोविंग वर्ड्स म्हणजे काय, खालीलपैकी कोणता शब्द हॅज डिफरंट साऊंड, वेगळा उच्चार आहे, डिफरंट साऊंड आहे. इन द बिगिनिंग, सुरुवातीला वेगळा आवाज कुठं आहे असं म्हणले. विच ऑफ द फॉलोविंग वर्ड्स हॅज डिफरंट साऊंड इन द बिगिनिंग, सुरुवातीला उच्चार कशाचा वेगळा आहे. तर बघा आता पहिलं टेक, टेक हे बघा टेक आला. पुन्हा काय टॉप, पुन्हा द, टेन. आता ह्याच्यात तुम्ही जर नीट विचार केलात, सुरुवातीचा उच्चार म्हणले बरं का, टे टे, पुन्हा इथं टे, टच आहे उच्चार इथं, पण टला टॉ आहे बरोबर, म्हणजे टचच आहे उच्चार.
टेकचं ट, टॉपचं ट आणि टेनचं ट, हे सगळे ट पासूनचेच आहेत. पण इथं काय आहे, द 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 असे यायले. म्हणून 18व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. मी हे दमानी का सांगायलो बाळांनो, कारण परीक्षेत हे प्रश्न येणार नाहीत, कदाचित येतील, पण ह्याच्यासारखे प्रश्न आल्यानंतर तुम्ही चुकू नये म्हणून मी तुम्हाला दमानी शिकवायलोय. पुढचं 19वा प्रश्न, चूज द डिफरंट प्रोनाऊन्सिएशन. आता तुम्हाला काय म्हणलंय, चूज द डिफरंट प्रोनाऊन्सिएशन असं सांगितलंय. म्हणजे तुम्हाला डिफरंट प्रोनाऊन्सिएशन, उच्चार शोधायचा वेगळा, ऑफ वॉवेल ए, स्वराचा उच्चार वेगळा कोणता आहे, फ्रॉम द गिवन वर्ड्स, दिलेल्या शब्दातून स्वराचा उच्चार वेगळा कोणता आहे, हॉल, हॉल, नेम, नेम, बॉल, कॉल, हॉल, बॉल, कॉल. समजलं? हां, माझी तळमळ तीच आहे, तुम्ही चुकू नये परीक्षेत. मग कोणतं उत्तर आहे 19व्याचा पर्याय नंबर 2 करेक्ट आहे, कारण नेम ए यायला इकडं आहे की नाही. 20वा प्रश्न काय दिलाय, फाइंड द हिडन लेटर इन द गिवन पिक्चर. परीक्षेत आलेला आहे. आता ह्याच्यात लपलेला वर्णाक्षर कोणतं आहे, के नाही आहे, क्यू नाही आहे, टी नाही, एच, म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 1 आहे. सोपा प्रश्न होता हा सुद्धा. चला पुढचा प्रश्न काय दिलाय, पुढचा प्रश्न, तर पुढच्या प्रश्नात दिलेलं आहे 21वा, चूज द वर्ड दॅट कम्स अल्फाबेटिकली फर्स्ट. अल्फाबेटिकली पहिल्यांदा येणारा शब्द कोणता आहे. 21व्याचं उत्तर काय येईल मग, अल्फाबेटिकली पहिल्यांदा ABCDEFGHF, बरोबर आहे. इथं एफ पासून सुरू आहे, म्हणजे नक्कीच कोणता येईल रे, फ्रायडे. ABCDEFGHIJKL, दुसरं बघायची गरजच नाही. टी येणार नाही, एस येणार नाही, एम येणार, जास्त वेळ घालवायचा नाही आपल्याला. म्हणून 21व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. आणि परीक्षेत आलेला एवढाही सोपे प्रश्न परीक्षेत येतात बघा मुलांनो. आणि हे सोपे कुणाला जातात, अभ्यास करणाऱ्यांना. हां, न अभ्यास करणाऱ्याला हेच प्रश्न अवघड जातात. पेपर सुटल्यावर म्हणतात, अरे मी तर ट्यूसडे लिहिलं. मग तुम्ही म्हणायचं चुकलं तुझं, याचं उत्तर पर्याय 2 होतं. अरे रे रे चुकलं रे, त्याचं म्हणायचं तुम्ही. हे मग कशामुळे होते असं, परीक्षेत झाल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर जे आनंद असते ते कुणाच्या चेहऱ्यावर आनंद असते, अभ्यास करणाऱ्याच्या. म्हणून खूप अभ्यास करा. 22वा प्रश्न, फाइंड द ऑड ग्रुप. वेगळा ग्रुप तुम्हाला शोधून काढायचा आहे. मग वेगळा गट काय आहे, हे सिमेंट, सिटी, सर्कस, सेंटर. म्हणजे आता हे सगळे गट वर्णानुक्रमे लावलेले असतील का, कसे असतील हे गट, विचार करा. तर सिमेंट, सिटी, सर्कस आणि काय आहे, सेंटर. ग्रुप, गौड, गेट आणि ग्राउंड. ब्राउन, बकेट, ब्लॅक, ब्रिंजल, काईट, कांगारू, नो, किंग. आता ह्याच्यात काय बदल आहे बरं, परीक्षेत आलेला आहे बरं का. अगदी सोपा आहे मुलांनो. तुम्ही बघा आता सगळे वर्णानुक्रमे लावलेले आहेत का, तर का उच्चार बघा सगळ्यांचे, सिमेंट, उच्चार बघा, सिमेंट, सिटी, सर्कस, सेंटर, स स स स स स, ग्रुप, गुड, गेट, ग्राउंड, सगळे ग ग ग ग ग. पुन्हा तिसरं बघा, ब्राउन, बकेट, ब्लॅक, ब्रिंजल, सगळे ब ब ब ब ब ब. पण इथं काईट, कांगारू, नो, किंग. मग वेगळा आला का नाही उच्चार. म्हणून 22व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. तुम्हाला बऱ्याच वेळेस हे वाटू शकते की हे अल्फाबेटिकल आहेत काय की, पण लगेच लक्षात घ्यायचं इथं CEN दिलंय, बरोबर आहे, आणि इथं GA दिले. हे GA म्हणजे पहिल्यांदा पाहिजे होतं, चुकलं. म्हणून हे तर वर्णानुक्रमे तर विषय नाही आहे, बरोबर आहे. BLA हे LA हे पहिल्यांदा पाहिजे होतं. म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं आपल्याला लक्षात घ्यायचं की हे वर्णानुक्रमाचा प्रश्न आहे का उच्चाराचा प्रश्न आहे. समजलं. चला पुढचा बघा प्रश्न काय दिलाय. सिलेक्ट द सेट
विच हॅज डिफरंट साऊंड. तर सिलेक्ट म्हणजे काय रे, निवडा. द सेट म्हणजे काय, गट. विच हॅज डिफरंट साऊंड, आवाज वेगळा. कोणत्या गटाचा आवाज वेगळा आहे आता इथं स्पष्ट लिहिलं आहे. मग आता हे परीक्षेत आलेलं आहे. मग काय, कॅमेरा, कॅसल, कॅबेज, कॅट. अरे सगळ्याचं कॅ 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 चालं. दुसरं हॅट, हँडल, हॅमर, हँड. अरे इथंही सगळ्याचं हॅ 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 चालं. हॅ 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 हॅ. इतका सोपा प्रश्न म्हणून आपणच हसायचं परीक्षेत. पुढचं तिसरं केटन, केटली, नाईफ. आता इथं नच उच्चार आला बघा, नाईफ आणि किंगडम. मग आता मधीच नाईफ आलं म्हणून 23व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. तिसरं बघा, चौथं बघा, मॅट, मॅप, मॅन, मँगो. आता तुम्हाला पर्याय 1, 2 आणि 4 हे 3 कधीच येणार नाहीत एवढं कळालं तर पर्याय नंबर 3 येतो, हे कन्फर्म आहे. अशा प्रकारे बालमित्रांनो आपण पहिलं प्रकरण लेटर्स ऑफ द अल्फाबेट हे पूर्ण केलेलं आहे आणि तुम्हाला समजलं असेल अशी आशा आहे. पण परीक्षेत उत्तर चुकू देऊ नका मुलांनो. थँक्यू.